हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगले ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील भक्तीचे प्रकार अनेक आहेत. श्रवणापासून तर आत्मनिवेदनापर्यंत असलेले मुख्य 9 प्रकार आणि त्याच्यातही अनेक प्रकार पडले जातात. पण देवाला कोणती भक्ती आवडते, देवाला प्रिय असलेल्या भक्तीची ओळख प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा करून देतात. आणि खऱ्या अर्थाने त्या भक्तीची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. ही भक्ती देवाला आवडते कोणती, तर संकल्पावी माया संसाराची. त्या संसारामध्ये कार्य करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण कर्म करत असताना कशा प्रकारे राहावं याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण का आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कितीही जरी धावपळ केली, कितीही जरी प्रयत्न केले, कितीही जरी अट्टहास केला आमच्या संसार प्रपंचासाठी आणि तो सुखाचा होईल समाधानाचा होईल म्हणून, तरीही जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. आहे की नाही? संसारामध्ये किती जरी धावपळ केली तरी आमच्या आयुष्यामध्ये काय येत आहे बरं? दुःखच येत आहे की नाही? समाधानासाठी आम्ही अपेक्षा करत असतो, समाधानासाठी आम्ही धावपळ करत असतो. ज्याची अपेक्षा आम्हाला आहे ते प्राप्त होत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या उभ्या आयुष्यामध्ये जर जन्मापासून शेवटपर्यंत जर माणसाचा विचार केला तर प्रत्येक माणसाला अपेक्षा असते ती सुखाची. आहे की नाही? प्रत्येक माणसाला अपेक्षा असते सुखाची. प्रत्येक मनुष्य जी जी काही कर्म करतोय ती कर्म करताना त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, मला सुख प्राप्त झालं पाहिजे. आणि मग कुठल्याच माणसाला असं वाटत नाही की मला दुःख मिळावं म्हणून. दुःखाची अपेक्षा कोणीही करत नाही, पण दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि सुख किती जरी अट्टास केला, किती जरी प्रयत्न केले तरी सुख मात्र आम्हाला प्राप्त होत नाही बरं का. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आम्हाला सांगतात की वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. या ठिकाणी मनुष्य कर्म करत असताना त्याला 3 प्रकारची फळं भोगायची येतात बरं का. एक क्रियमान कर्म, एक संचित कर्म आणि एक प्रारब्ध. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म या प्रकारे त्याला भोगायचे येतात. सुख किंवा दुःख तो त्याला त्याचप्रमाणे प्राप्त होत असते. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्हाला जर सुखाचा संसार करायचा आहे बरं का, आम्हाला जर चांगल्या प्रकारे आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करायचा आहे, नवे नवे या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला आमच्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, आमचा शेवटचा दिवस जर गोड व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार. ऐक नाही, कोणावर भार घालायचा आहे? त्या पांडुरंग परमात्म्यावर भार घालायचा आहे, त्या देवावर भार घालायचा आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. ऐक नाही, अखंड हा संसार आपण काय करायचा आहे? देवापायी व्हायचा आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या लखामले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी
अनुसया दत्तू लखांबे आईसाहेबांना 6 सप्टेंबर 2023 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि तिथीप्रमाणे आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म करत असतो. या ठिकाणी जगत असताना वागत असताना मनुष्य 3 गुणांनी व्यापलेला आहे. 3 गुणांनी कर्म करत असतो. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांनी कार्य करत असतो. बरं का? संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य या 3 गुणांचा आधार घेत असतो. या 3 गुणांनी कार्य करत असतो. पण 3 गुणांनी जरी कार्य करत असेल तरी 3 गुणांना वेगवेगळ्या प्रकारची गती सांगितलेली आहे. बरं का? ज्याप्रमाणे गुण वेगवेगळे आहेत की नाही, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, त्या 3ही गुणांना वेगवेगळ्या प्रकारची गती सांगितलेली आहे. त्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, रजोगुणे पुनरावृत्ती, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का? काय म्हटलेलं आहे? रजोगुणे पुनरावृत्ती, सत्वगुणे भगवत भक्ती. म्हणजे भगवत भक्ती जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे अंतःकरणामध्ये कुठला गुण पाहिजे? आपल्या सत्वगुण. बरं, हे आपल्या जवळच नाही बरं का, हे शास्त्रात सांगितलेलं आहे, हे संतांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर पहिला तुमच्या अंतःकरणामध्ये कुठला गुण निर्माण झाला पाहिजे? सत्वगुण. रजोगुण जर असेल तर त्याच्याने भगवत भक्ती घडणार नाही. त्याच्याने काय होईल तर पुनरावृत्ती होईल. बरं का? सत्वगुणे भगवत भक्ती. पण तुमच्या अंतःकरणात जर तमोगुण असेल तर त्याला काय म्हणतात? अधोगती पावती प्राणी. त्याने कितीही जरी काही केलं ना, मौली कितीही काही करू द्या, त्याला अधोगती प्राप्त होणारच. हे शास्त्राचं म्हणणं आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? संतांचं म्हणणं आहे, शास्त्राचं म्हणणं आहे, आपलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, त्या आईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म केली, अनेक प्रकारचं कार्य केलं. माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये केलेल्या पाप कर्माचं स्मरण कोणच करत नाहीत. करतंय का? भाषा कळते ना तुम्हाला? माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये केलेल्या पाप कर्माचं कोणीही स्मरण करत नाही. करतात ते पुण्याचं स्मरण. म्हणून आईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली पुण्यकर्म आणि त्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस आहे पुण्यस्मरण. बरं का? आईसाहेबांनी केलेली जी काही कर्म असतील त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म, त्याचं स्मरण म्हणून हे पुण्यस्मरण आहे. खरं तर ही माणसं जी आज तुम्हा मला सोडून जात आहेत की नाही, वृद्धापकाळापर्यंत त्यांनी त्यांच्या जीवनाचा आनंद घेतलेला असतो. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा आनंद घेतलेला असतो वृद्धापकाळापर्यंत. आणि ही दोन्ही माणसं, बाबा असतील आई असतील, दोन्हीही वृद्ध होऊनच या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतलेला आहे. बाबा असतील आई असतील, दोघांनी सुद्धा. खरी संस्कृती आणि संस्कार या माणसांकडे आपल्याला पाहायला मिळायचे. धर्म कशाला म्हणतात, धर्माचे संस्कार कशाला म्हणतात, ते ह्या वृद्ध माणसांकडे आपल्याला पाहायला मिळतात. बरं का? म्हणून मी कुठेही जरी गेलो तरी माझं पहिलं सांगणं असतंय, माझं पहिली सुरुवात असते की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमचं ऐश्वर, तुमची धन दौलत जेवढी काळजीपूर्वक सांभाळताय की नाही, त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या घरातले वृद्ध माणसं सांभाळा. कारण का माहिती आहे का? आज या कलियुगामध्ये आम्हाला पैसे कमवायला अनेक प्रकारची साधनं आहेत. विज्ञानाची जर आधार घेतला, विज्ञानाची जर आम्ही जोड घेतली, अनेकांच्या मार्गदर्शनाची जर जोड घेतली तर आम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकतो, अनेक प्रकारे पैशाने श्रीमंत होऊ शकतो. पण आम्ही कितीही जरी पैशाने श्रीमंत झालो तरी धर्माची संस्कृती आणि धर्माचा संस्कार मात्र हे आम्हाला वृद्ध माणसांकडेच पाहायला मिळतंय. ज्यांना आम्ही म्हातारे म्हणतोय ना, त्या माणसांकडेच पाहायला मिळतंय ते संस्कार आणि ती संस्कृती. आईचा फोटो बघा, जरा निरीक्षण करा.
मला तरी वाटतंय 70 वर्षाच्या नंतरच आईचा फोटो हा काढलेला असेल, कमीत कमी वय वर्ष 70 वर्षाच्या नंतरचा फोटो आहे. काय वाटतंय तुम्हाला त्या 70 वर्षाच्या नंतरच्या फोटोमध्ये धर्म काय दिसतोय तुम्हाला? धर्माचे संस्कार, धर्माची संस्कृती काय दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये? कसलं दर्शन घडतंय बरं? माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही सर्वांनी पदर डोक्यावर ठेवावा किंवा पदर पाहिजेच, हा विषय माझा नाहीये. केवळ पदर घेणं म्हणजे त्याच्यातून धर्माची संस्कृती किंवा धर्माचे संस्कार दिसत नाही. पण मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेली एक गोष्ट आहे मामा, ज्या वेळेला आई मम्मी म्हणजे आपल्या अम्मा आणि माझी पहिली भेट झाली, कदाचित त्यांना त्यावेळेला माहिती नसेल की छायाचे मिस्टर आहेत म्हणून, बरं का. मला तरी वाटतं रेवतीला की कुठेतरी माझी पहिली भेट झाली, त्यावेळेला त्या कुठेतरी अगदी पलंगावर कुठेतरी बसलेल्या आणि अशा साध्या पद्धतीने बसलेल्या. त्यावेळेला मम्मीजी लुगडा घालायच्या, बरं का. आणि ज्या वेळेला माझी त्या ठिकाणी प्रवेश झाला म्हणजे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना कळलं की छायाचे मिस्टर आहेत, छायाचा नवरा आहे म्हणून लगेच तडकन उठल्या, लगेच तडकन पदर डोक्यावर घेतला. माझं म्हणणं काय माहितीये का, याला संस्कार म्हणतात, याला संस्कृती म्हणतात आणि याला मर्यादा म्हणतात. काय म्हणतात याला? मर्यादा. प्रत्येक माणसाने या ठिकाणी कर्म करत असताना फक्त एक विचार ठेवला पाहिजे की माझं नाव मर्यादित आहे. आमच्या याद्या बऱ्याच असतात, आमच्या आयुष्यामध्ये याद्या बऱ्याच असतात. मर्यादित नाव आहे आमचं, त्यामुळे आम्ही मर्यादित राहिलो पाहिजे. आम्हाला जाणं हे 100% सत्य आहे. फक्त प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य दिलेलं आहे, वेगवेगळा काळ वेळ प्रत्येकाचा आहे. जर आपण एकत्र जन्माला आलेलो नाही तर एकत्र जाणारही नाहीये, मी मात्र निश्चित आहे. येताना जर काही घेऊन आलेलो नाही तर जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही आम्ही घेऊन बरोबर आलेलो नाहीत आणि काही घेऊन जाणारही नाहीत. याचं स्मरण ठेवून या माणसांनी कर्म केली, कार्य केलं आणि त्याप्रमाणे जगले, वागले. आपले बाबा असतील, आई असतील, दोघे सुद्धा, बरं का. ज्याच्याकडे वागण्यामध्ये जगण्यामध्ये मर्यादा आहे ना, त्याचं जगणं वागणं खूप सुंदर असतंय. एवढं सुंदर असतंय की इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं जगणं वागणं असतंय. ज्याचं वागण्यात मर्यादा आहे त्याचं, बरं का. ज्याच्या वागण्यात मर्यादा नाही ना, चालण्यामध्ये मर्यादा नाही, बोलण्यामध्ये मर्यादा नाही, वागण्यामध्ये मर्यादा नाही, राहण्यामध्ये मर्यादा नाही, त्याचं वागणं त्यालाच नकोसं झालेलं असतं. इतरांना तर लांब गेला, त्यालाच नकोसं झालेलं असतंय. म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. बाबांना आधार दिला, बाबांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी झाले. अगदी ज्या वेळेपासून त्या सोनिवली येथील घावट परिवार ना, घावटच ना मामा तुमचे, घावट परिवारातून ज्या वेळेला त्या या लखामले परिवारामध्ये आल्या तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत बाबांचा आधार म्हणून जगल्या, बरं का. आयुष्यामध्ये सुखदुःख हे प्रत्येकाच्या येत असतंय, पण पतीला त्याच्या आयुष्यामध्ये झालेलं दुःख खऱ्या अर्थाने वाटेकरी जर कोणी असेल तर त्याची पत्नी. सुखाचे जरी दिवस निर्माण झाले तरी सुद्धा ते दोघेही ते सुख अनुभवत असतात, दुःख अनुभवत असतात. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारे अनेक प्रसंग यांच्या जीवनामध्ये आले असतील, अनेक प्रकारची संकट ह्या दोघांच्या जीवनामध्ये आले असतील. पण सगळ्या संकटांना तोंड देऊन, सगळ्या प्रसंगांना तोंड देऊन आपली मुलं असतील, आपले दीपक मामा असतील, त्याचप्रमाणे गणेश मामा असतील, दिनेश मामा असतील, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या 3 मुली, अर्थातच मीना मावशी असतील, संगीता मामी असतील, विद्या मावशी असतील, आणि ह्या आईसाहेबांचे अर्थातच सगळे नातवंड आहेत, मोठा परिवार आहे. या सगळ्यांना कसं त्यांनी प्रेमाने जवळ केलं, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं. आज आम्ही खूप सुखी आहेत, बरं का. आज तुमच्याकडे जर बघितलं तर आईवडिलांच्या पुण्याईने, आईवडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही खूप सुखी आहात, खूप आनंदी आहात, आपण सगळेच, बरं का. कारण आमच्या घरामध्ये वर्षाला वर्ष येईल एवढं अन्नधान्य आमच्या घरात असतंय. शेतकरी जो आहे ना, तो काय पहिला विचार काय करतो माहितीये का, पुढचा वर्ष पिकेपर्यंत माझ्या घरामध्ये ते अन्न पुरलं पाहिजे, बरोबर आहे. कमीत कमी महिनाभराचं किराणा सामान आमच्या घरात असतंय, तारखेला तारख येईपर्यंत पुरवण्याचं काम महिला करत असतात.
ह्या माणसांनी जे दिवस काढले ना त्यावेळेला असं म्हणतात, आज काही खाल्लंय उद्या काय मिळेल याची गॅरंटी नव्हती, बरं का. दुसरं, यांचं वय जर समजा 80च्या पुढे असेल किंवा 75च्या पुढे असेल बाबांचं आईचं, तर त्यांनी साधारणतः 68 ते 72 ह्या दरम्यामध्ये पडलेला दुष्काळ, कदाचित दादा तुम्ही थोडंफार लहान असाल त्यावेळेला बघितला असेल, बरं का. तो दुष्काळ त्यांनी अनुभवला असेल. त्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, आपल्या मुलाबालांना मस्त की सांभाळलं, त्यांच्यावर संस्कार केले. मी म्हणेन संस्कार केले. का संस्कार केले, तर आताच बाबांचा 3रं वर्ष साध्य पुण्यस्मरण झालं, एक 2-3 महिन्यापूर्वी. आणि आता आईसाहेबांचं प्रथमच पुण्यस्मरण, म्हणजे आई वडील गेल्यानंतरही त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण ज्या मुलांना राहतंय त्या मुलांवर त्या आई वडिलांचे चांगले संस्कार असतात, हे निश्चित संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. दुसरं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती वाईट कर्म करताय हे माहित नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या व्यसनाधीन आहात, कुठले व्यसन करताय, कुठला नाद तुम्हालाही मला माहित नाहीये, पण तुमच्याकडे दिसतात ती चांगली कर्म, तुमच्याकडे असलेली चांगली कर्म, चांगले संस्कार, चांगली संस्कृती, ज्या संस्कृतीचं आम्हाला दर्शन घडतंय, हे 100% कार्य, हे विचार, हे मार्गदर्शन आपल्या सर्वांच्या आई वडिलांचं असतंय. कोणाचं असतंय? आई वडिलांचं असतंय. कारण का माहितीये का, याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्यांनाच देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. ज्याचे आई वडील त्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करतात, त्या मुलांकडे अशा प्रकारची कर्म आपल्याला पाहायला मिळतात. असो, आमचे बाबा असतील अर्थातच दत्तू नाना लखांबले, आणि त्याचप्रमाणे आमचे आईसाहेब असतील अनुसया दत्तू लखांबले. ह्या दोघांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं, चांगल्या प्रकारे जगले वागले, बरं का. ज्या वेळेला एखादा पुरुष चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य करत असतो ना, त्यावेळेला त्याला 100% त्याच्या पत्नीची साथ असते. पत्नीच्या सहकार्याशिवाय कोणताही पुरुष कोणत्याही क्षेत्रामध्ये कधीच पुढे जात नाही, बरं का. कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं असेल ना, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल ना, त्या क्षेत्रात जर तुम्हाला उत्तर तुमची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर 100% पत्नीचं सहकार्य असेल तरच तो माणूस पुढे त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करतो, अन्यथा तो वाटचाल करू शकत नाही. एक सांगू का, प्रत्येक मनुष्य आपल्याला 4 पैसे मिळावेत म्हणून सकाळच्या वेळेला आपला घर सोडत असतो. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. कोणी चांगल्या प्रकारे एसी रूम मध्ये राहून आणि मस्त की व्यवस्थितरित्या आपलं काम करत असतात. काहींना साध्या रूम मध्ये काम करावं लागतंय, काहींना अगदीच रोडवर जाऊन काम करावं लागतंय, काहींना त्यांच्या अगदी जे काही काम असेल ते त्यांच्या कामाप्रमाणे, जो काही असेल त्यांचं काम त्याप्रमाणे त्यांना ते कार्य करावं लागतंय. पण ज्या वेळेला तो घर सोडतोय ना, शिदोरी काही असेल ती बरोबर घेऊन ज्या वेळेला तो घराच्या बाहेर पडतोय, त्यावेळेला 4 पैसे मिळावेत, आपल्या मुलाबालांचं संगोपन करावं, आपल्या कुटुंबाचं संगोपन करावं, आपला संसार सांभाळावा, याच उद्देशाने तो आपलं घर सोडत असतो. महिलांना माहिती नसते, एकदा पुरुष बाहेर गेल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींना, कोणते धके चपेटे ते सोसत असतोय, कुठल्या गोष्टींना सामोरे जात असतोय, काय दुःख त्याच्यावर येत असते, काय प्रसंग त्याच्यावर येत असतात. राहू तुम्हाला सांगू का, नुसता ट्रेन मध्ये प्रवास असेल ना तर शीटवरून सुद्धा भांडण होतंय. दोन स्टेशन फक्त आम्हाला जायचं असतंय, पण शीटवरून सुद्धा भांडण होतंय. काही वेळेला खिडकीच्या बाजूवरून भांडण होतंय. काही ना नुसता पाय लागला तरी पण लगेच रोखून बघतो, त्याला डोळे वटारून पाहत असतो त्याच्यावर, बरं का. ज्याने कधी कोणाचं ऐकलेलं नसतंय, कधी कोणाचं सहन केलेलं नसतंय, त्याला ते सहन करावं लागतंय. का, मला कामावर जायचंय, याच्या नादी लागून चालणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की अशा अनेक प्रकारचे धके चपेटे सहन करून ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तो पुरुष येतोय की नाही, थकलेला आहे, भागलेला आहे, संपूर्ण दिवस घाम घाललेला आहे, त्याने हाडाची काढं केलेली आहेत, रक्ताचं पाणी केलेलं आहे, अशा वेळी संध्याकाळच्या वेळेला 4 पैसे मिळतील हे येतो, संपूर्ण दिवसभर काम करून थकून भागून ज्या वेळेला घरा येतो की नाही, त्यावेळेला झालेलं सगळं दुःख, बरं का, आलेले सगळे प्रसंग, जे धके चपेटे सोसले असतील, जे काही असेल ते आपल्या चपलीजवळ काढतो आणि हसत मग घरामध्ये प्रवेश करतो. याला बाप म्हणतात, त्याला पुरुष म्हणतात. सगळं काढतो ते बाहेर. त्याला माहिती आहे, कारण मी जे सोसलंय ते माझ्या मुलांपर्यंत नको, माझ्या बाईपर्यंत नको. त्यावेळेला बाईचं कर्तव्य असतंय त्यांचं आगमन झाल्याबरोबर त्यांना एक ग्लास पाणी देणं, त्यांना व्यवस्थित बसायला देणं, त्यांची विचारपूस करणं, बरं का. पण एखादी गोष्ट सकाळी सांगितलेली संध्याकाळी येताना विसरला, आणली नाही म्हणून धुसफूस करून जर तुम्ही उचलापट जर करत असाल तर त्यावेळेला
त्याला बाहेर झालेल्या दुःखापेक्षा अधिक दुःख घरात होत असतंय. माझं म्हणणं काय माहितीये का, कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जो हात असतो, ते सहकार्य असतंय, ते त्याच्या पत्नीच असतंय. मी म्हणेन बाबांनी कार्य करत असताना, बरं का, मी माझ्या आयुष्यातलं जे काही अनुभव आहे ते सांगतो. बाबा मला कधीच मंडपात दिसले नाहीत. कार्यक्रम कोणाकडे असू द्या, कार्यक्रम कोणाकडे असू द्या, त्यांच्या मित्राकडे असू द्या, त्यांच्या नातेवाईकांकडे असू द्या, किंवा कुठल्या ग्रामस्थांकडे असू द्या, किंवा कुठे पण, ज्या ज्या वेळेला माझी आणि बाबांची भेट झालेली आहे त्या त्या वेळेला बाबा मला कधीच मंडपात दिसले नाहीत. बाबा आलेले आहेत पण मंडपात नाहीत म्हटल्यानंतर आम्ही पहिले शोधायचो कुठे चूल आहे, स्वयंपाकाची तयारी कुठे आहे, स्वयंपाकाचं चालू कुठे आहे ते. मग त्या स्वयंपाकवाल्यांच्या जवळ बाबा बाजूला खुर्ची ठेवून बसलेले असायचे. हे काम सगळ्यांनाच जमत नाही बरं का. सूट बूट घालून मस्तकी टकाटक मिरवायला सगळ्यांनाच जमतंय, पण ज्या मालकाकडे आपण कार्यक्रमासाठी गेलोय ना, त्या मालकाचं जे काही काम असेल ते कसं हलकं होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे सहकार्य करता येईल, या प्रकारचं कार्य करणारे आमचे बाबा, आम्ही डोळ्यामध्ये सगळं कार्य बघितलेलं आहे. दुसरं, बाबांकडे बरंच काही होतं. आता 3-3 पोरं कामवाली होती, मुलींचं पण चांगलं झालेलं आहे, नातवंड मस्त की सगळे काही व्यवस्थित झालेली आहेत. बाबांना काय कमी होतं सांगा. पण तरी सुद्धा बाबा कधी उंच वस्त्र घातलेले मला दिसलेले नाहीत. साधी राणी आणि उच्च विचार याचा एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा, बरं का. साधी राणी उच्च विचार कशा प्रकारे असावे त्याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे बाबा. बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची चांगली कर्म केली. गावाला एक ठेवण्याचं काम केलं, समाजाला एक करण्याचं काम केलं. अनेक प्रकारे त्यांनी या ठिकाणी कार्य करत असताना जर गोरगरिबाकडे जर काही कार्यक्रम असेल तर त्याला आपल्या अंग मेहनतीने जेवढी मदत करता येईल तेवढी केलीच केली. पण आर्थिक परिस्थिती सुद्धा जर त्याची हातबळ असेल तर त्या ठिकाणी ती सुद्धा मदत करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. पुण्यस्मरण कशाला म्हणतात बरं का, यालाच पुण्यस्मरण म्हणतात. आईने बाबांनी केलेली जी काही कर्म आहे, जे काही कार्य आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. परवा ज्या वेळेला मामांनी मला सांगितलं ते काही पुस्तक काढायचंय त्यांना, त्यावेळेला अतिशय कमी वेळ होता. मामा तुमचा फोन आला ना, एक अर्धा एक तासामध्ये मला कार्यक्रमाला जायचं होतं. पण तरी सुद्धा मी विचार केला की मामांनी एक जबाबदारी टाकले, आपण थोडंफार जे काय असेल तोडकं मोडकं ते आपण टाईप करून पाठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला मामांनी काय सांगितलं, बाबा ज्या वेळेला आमचे कामावर होते त्यावेळेला त्यांना अनेक प्रकारच्या शिप असायच्या, फर्स्ट शिप, सेकंड शिप, नाईट शिप, अशा प्रकारे शिप असायच्या. शिपमध्ये काम करायला लागायचं. पण नातेवाईकांकडे किंवा मित्राकडे जर एखादा कार्यक्रम असेल ना, तो सुखाचा असो वा दुःखाचा असो, पण त्या ठिकाणी कशा प्रकारे जाता येईल याचा विचार करून जर दिवसापाळी असेल तर ते रात्रीची करून घ्यायची आणि दिवसा इकडे कार्यक्रमाला जायचं, रात्री काम करायचं. अशा प्रकारे बाबांनी समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. दुसरं, माझ्या दृष्टिकोनातून बाबांनी कोणत्याही प्रकारे गरीब श्रीमंत असा भेद केला नाही, कधीच नाही. कारण मला श्रीमंताच्याही कार्यक्रमाला बाबा दिसले आणि त्याच पद्धतीने त्याच ड्रेसने, तेवढ्याच तळमळीने आणि तेवढ्याच उत्सुकतेने गरीबाच्या कार्यक्रमाला सुद्धा बाबा दिसले. म्हणून तो सुद्धा भेद बाबांकडे नव्हता. असो, माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कसं जगावं, कसं राहावं. आता मग त्यांचं मुलांचं काम काय, दीपक मामा असतील, गणेश मामा असतील, दिनेश मामा असतील, यांचं कर्तव्य काय आहे किंवा त्यांच्या नातवांचं कर्तव्य काय आहे. साधं उदाहरण आहे बघा. आम्ही ज्या वेळेला हे धर्म कार्य आम्ही करत असतो ना, बरं का, त्यावेळेला आमच्या अंतःकरणपूर्वक अशी एक तळमळ असते की तुकोबांचे विचार, ज्ञानोबांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. संतांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत, हे तळमळ असते. तसं मुलाचं कर्तव्य काय असते माहितीये का, बापाचे जे विचार आहेत ना ते टिकवून ठेवणं, सांभाळणं आणि त्याच्यामध्ये अजून पुढे आपल्याला काही वाटचाल करता येते का याचा विचार मुलांनी करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी सांगू का तुम्हाला, मी काही मोठमोठ्या गोष्टी सांगणार नाही ते, बरं का, जे तुम्हाला समजेल असंच. बाबांना किंवा आईंना भावपूर्ण आदरांजली तेव्हाच अर्पण होईल ज्या वेळेला ही मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजामध्ये चांगल्या प्रकारची कर्म करतील. त्यावेळेला निश्चित तुम्ही जरी श्रद्धांजली अर्पण केली नाही तरी सुद्धा आई आणि बाबांच्या आत्म्याचं चिरशांती लाभल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. फक्त आपण काय करायचं आहे, त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ना ते विचार पुढे कसे समाजामध्ये नेता येईल, समाजामध्ये कशा प्रकारे चांगलं कार्य करता येईल या पद्धतीने आपण विचार करायचा. ह्या माणसांबद्दल बोलावं तेवढं थोडं, अख्खं प्रवचनच त्याच्यावर होईल. पण
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं, खूप पुण्याची कर्म केली, अतिशय चांगल्या प्रकारे जगले वागले, कधी भेद केला नाही कुठल्याही प्रकारचा. मी ज्या ज्या वेळेला बाबांच्या जवळ बसतोय ना त्या वेळेला कोणाची निंदा किंवा द्वेष किंवा मत्सर बाबांकडे कधीच मला ऐकायला मिळालं नाही, कधीच नाही. तो असा आहे, हा असा आहे, त्याचं तसं चाललंय, त्याचं कधीच नाही. ज्या ज्या वेळेला बसायचो, ज्या ज्या वेळेला बसण्याची वेळ आली ना त्या वेळेला फक्त विचारपूस आपल्या घरच्यांची, आपली तुम्ही काय करताय, तुमचं काय चाललंय, बरंच चाललंय ना. माणसाला काही द्यायला लागत नाही हो, काही द्यायला लागत नाही. तुमच्या घरी आल्याला एखादा पाहुणा तुमच्या घरामध्ये पाऊल ठेवतो ना त्यावेळेला जर तुम्ही भांड्यांची उचलापट केली ना, जेवायला आलेला पाहुणा तुमच्या घरी पाणी पण पिऊ शकत नाही. पण सांगू का, किती घाई गडबडीत असलेल्या पाहुण्याला तुम्ही फक्त हात जोडून नमस्कार केला, बसायला दिलं, पाणी आणून दिलं ना, तर त्याला समाधान वाटतंय, समाधान वाटतंय. आणि भुकेल्याची भूक जाणणारी, तहानल्याची तहान जाणणारी ही माणसं अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य केलं. पण कसं असतंय माहितीये का, त्यांनी काबाड कष्ट केले, खूप मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली. मी तर म्हणेन 100% हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं बाबांनी ह्या मुलांना सांभाळण्यासाठी. एवढं सगळं असून सुद्धा शहराच्या ठिकाणी राहूनही त्यांनी शेती केली, शेती सांभाळली. हे सगळ्यात मोठा विषय आहे बरं का. शहराच्या सारख्या ठिकाणी राहूनही त्यांनी शेती केली आणि शेती सांभाळली व्यवस्थितरित्या. शेतकरी म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं, ही साधी गोष्ट नाहीये. त्याच्याही पलीकडे यांच्या आयुष्यामध्ये यांनी कार्य करत असताना, जगत असताना, वागत असताना खऱ्या अर्थाने खूप सुरुवातीचे दिवस अगदी मेहनत केली, काबाड कष्ट केले, मेहनत केली, खूप मेहनत केली. आणि ज्या वेळेला नेमका आपण बोलतो सुगीचे दिवस आलेले असतात माणसाला बरं का, नेमकं ज्या वेळेला आता मस्तकी बसून अगदी व्यवस्थितरित्या आनंदात जे आपलं काय असेल त्याचा आनंद घ्यायचा, आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा, आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. ज्या वेळेला असे दिवस आले, ज्या वेळेला अशी वेळ आली की आता फक्त आणि फक्त आनंद घ्यायचा, फक्त आणि फक्त आपल्या मुलांवर संस्कार करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचं आणि आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा. पण त्याच वेळेला नेमकं अशा काही घटना घडल्या या लखांगले परिवारामध्ये. दैवजात दुःखे भरले, दोषणा कुणाचा पराधीन आहे, जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. बरं का, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. काही संकट अशी असतात की त्याला सामोरे जात असतो मनुष्य, अनेक प्रकारचं बळ त्याच्याकडे असतं. कितीही जरी संकट आली, किती जरी प्रसंग आले तरी त्यांना सामोरे जात असतात ते. अशाच प्रकारे बाबांच्या आईंच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट आली, अनेक प्रकारचे प्रसंग आले. सगळ्या प्रसंगांना, सगळ्या संकटांना तोंड दिलं त्यांनी. मी सांगू का, आताची परिस्थिती अशी आहे, एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर बापाला घराच्या बाहेर पडायची गरज लागत नाही. उलट अर्थी 100 वर त्याला विचारून येतात बरं का. पण ह्या बाबांनी ज्या वेळेला त्यांच्या मुलींची लग्न केली त्यावेळेला असं म्हणतात बापाच्या पायाला चप्पल राहत नव्हती. त्यावेळेचे दिवस बरं का. पण अशाही वेळेमध्ये, अशाही अवस्थेमध्ये त्यांनी 3 मुलींची लग्न केली, 3 मुलांची लग्न केली, व्यवस्थितरित्या त्यांना सांभाळलं, त्यांना मार्गाला लावलं. हे सगळं करत असताना भरपूर प्रसंग त्यांच्यावर आले असतील, अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं असेल. पण कुठल्याही संकटाला त्यांनी भीक घातली नाही, कुठल्याही प्रसंगाला त्यांनी भीक घातली नाही. सगळ्या संकटांना तोंड देऊन, सगळ्या संकटापासून, प्रसंगापासून बाजूला होण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं आणि त्याप्रमाणे त्या सामर्थ्यानिशी सगळं काही कार्य केलं. पण सांगू का, माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला सगळं सुखी असतंय, सगळं आनंद चालू असतंय, त्यावेळेला मनुष्य कल्पना करत असतो, माझ्या 3 सुना आहेत, माझी 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत. हे सगळं काही अगदी व्यवस्थित डोळ्यामध्ये पाहतोय आणि असा आनंदाने गच्च भरलेला, गजबजलेला जो संसार असतो, आनंदाने गजबजलेलं जे माणसाचं आयुष्य असतंय, त्या आयुष्यातून एखादा माणूस जर निघून गेला ना तर त्या दुःखासारखं दुःख, दुसरं दुःख मात्र माणसाच्या जीवनामध्ये नसतंय. आणि अशाच प्रकारे आमच्या मामी, अर्थातच रेखा मामी ना, या कुटुंबाला सोडून गेल्या. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. एखाद्या सागरामध्ये एखादी लाट यावा, एखाद्या सागरामध्ये अनेक प्रकारच्या लाटा उसळाव्यात आणि दोन्ही बाजूला असणारे 2 दोंडके मोंडके एकत्र यावेत
दोन्ही ओंडके एकत्र आल्यानंतर त्यांनी एकमेकाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचा विचार करावा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहण्याचा विचार करावा. आणि अशाच प्रकारे दुसरी लाट एखादी अशी येते की त्या दोन्ही ओंडक्यांना बाजूला बाजूला करून ठेवते. ती एवढी बाजूला करून ठेवते की आयुष्यामध्ये किती जरी हाका मारल्या, आयुष्यामध्ये किती जरी आपण त्यांचं स्मरण केलं, किती जरी आठवण केली, तरी सुद्धा त्या दोन ओंडक्यांची भेट मात्र आयुष्यामध्ये कधीच होत नाही. अशा प्रकारे तो प्रसंग या लखांबले परिवारावर ओढावला आणि कदाचित तेच दुःख बाबांना सहन झालं नाही. त्याच दुःखामध्ये बाबा खऱ्या अर्थाने विचार करत असतील. 23 फेब्रुवारी 2021 रोजी मामींचं दुःखद असं निधन झालं. मामींनी तुमचा आमचा सगळ्यांचा निरोप घेतला आणि त्याच वेळेला तेच दुःख बाबांना कदाचित सहन झालं नसेल. माझ्या डोळ्यासमोर एखाद्या माझ्या धडधडक्यात बोलता चालत्या एखाद्या सुनेने जावा, हा विचार त्यांच्या मनाला पटला नसेल. कदाचित लगेचच 2-3 महिन्यानेच म्हणजे 25/5/2021 रोजी बाबांनी आपला निरोप घेतला. त्यातही या घरावर, या घराला संस्कार करता करता, या परिवारावर संस्कार करता करता 25/5/2026 रोजी म्हणजे अवघी 2 वर्षातच आईसाहेबांनी, अर्थातच आपल्या सर्वांच्या अम्मा अणुसया दत्तू लखांबले आईसाहेबांनी निरोप घेतला. या लखांबले परिवारावर एकावर एक असे केवळ 3 वर्षांमध्ये, 2 वर्षांमध्ये एकावर एक अशी 3 संकट आली आणि त्या संकटातून खऱ्या अर्थाने बाजूला होण्यासाठी भगवंताने सामर्थ्य दिलं. खरं तर एकावर एक ज्या वेळेला अशी अनेक संकट माणसाच्या अंगावर येत असतात, आयुष्यामध्ये येत असतात, त्यावेळेला माणसाला त्यातून कसं सावरायचं याचा विचार मनुष्य करत असतो. पण खऱ्या अर्थाने अशा प्रकारे समाजकार्य करणारी माणसं, समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरणारी, समाजाला प्रेम देणारी माणसं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला मनपूर्वक वाटत असतंय. पण शेवटी आपण म्हणतोय ईश्वर सत्य पुढे येईलच नाही. कारण आम्ही हे सगळं काही कार्य करताना पाहतोय, आम्ही सगळं काही कार्य करत असतो, पण आमचं सूत्र मात्र देवाच्या हातात असतंय. सूत्रधार तो विश्वाचा सूत्रधार तो आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातंय, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. वृक्षाचे हे पान हले, त्याची सत्ता राहिली अहंता मुलं कुठे. वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलतंय ना, त्या देवाचं स्मरण आपण करायला हवं, त्या देवाची भक्ती आपण करायला हवी. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला मुख्य भक्तीची ओळख करून देतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. जी भक्ती आपल्या बाबांनी केली, जी भक्ती आपल्या आईंनी केली, बरं का, कदाचित तुम्हाला ते ग्रंथ वाचताना कधी दिसले नसतील, कदाचित ते तीर्थक्षेत्री कमी प्रमाणात गेले असतील, बरं का. जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी ज्या भक्तीची ओळख करून देतात ना, त्या भक्तीचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत, बरं का. भक्ती ही नंतर घडत असते, भक्ती ही नंतर घडत असते. भक्ती करण्यासाठी पहिली पायरी आहे ती ज्ञानाची. ज्ञान. भक्ती कशाला म्हणतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत. भक्ती कशाला म्हणतात? ज्ञान, कर्म आणि मग भक्ती. ज्ञान, कर्म आणि मग भक्ती. माझ्या हाताने काय कर्म केली पाहिजेत हे मला ज्याच्यातून कळतंय त्याला ज्ञान म्हणतात. माझ्या डोळ्याने काय बघितलं पाहिजे हे मला ज्याच्यातून कळतंय त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. माझ्या कानाने काय ऐकलं पाहिजे हे ज्याच्यातून कळतंय त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. माझ्या हाताने काय कर्म केली पाहिजेत हे कळाल्यानंतर, हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते हात जर ती कर्म करत असतील, करायची कर्म जर करत असतील, करू नये त्या कर्माचा जर त्याग करत असतील, तर त्या हाताकडून घडणारे जे कर्म आहेत ना त्यालाच भक्ती म्हणतात. नुसते देवाला अगरबत्ती ओवाळणे म्हणजे भक्ती नाही. देवाच्या पुढे केवळ तुपाचा दिवा लावणं म्हणजे भक्ती नाही. तर माझ्या प्रत्येक इंद्रियांनी, भगवंताने जी मला इंद्रिय दिलेली आहेत, त्या इंद्रियांनी काय काय कर्म करावी याचं मार्गदर्शन मला जिथून उत्पन्न झालं त्याला ज्ञान म्हणतात. ती कर्म माझ्याकडून जर घडत असतील तर त्याला भक्ती म्हणतात. उदाहरणार्थ, माझ्या समोर एखादा दिवा पेटवलेला आहे, जळताय, ज्योत पेटलेली आहे त्याची, बरं का. मला ज्ञान आहे, माझा हात जर तिथपर्यंत गेला तर त्याला चटका बसेल, मी हात नेत नाही, याला कर्म म्हणतात, याला भक्ती म्हणतात. पण मला माहिती असूनही बघू तर घरी काय होतंय,
हे पाहण्यासाठी जर मी हात तिथपर्यंत नेऊन मला जर चटका बसत असेल तर त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे, त्याला अज्ञान म्हणतात. काय म्हणतात त्याला? अज्ञान. आपला विषय असा आहे की या ठिकाणी कार्य करत असताना, कर्म करत असताना पहिले ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. पहिले ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानातून जी इंद्रियांकडून घडणारी कर्म आहेत त्याला भक्ती म्हणतात. माझ्या डोळ्याने आई बहीण पाहणं याला भक्ती म्हणतात. माझ्या कानाने फक्त देवाचं ऐकणं याला भक्ती म्हणतात. माझ्या हातांनी फक्त धर्माचं कार्य करणं, माझ्या पायांनी फक्त धर्म कार्याकडे चालणं याला भक्ती म्हणतात. आणि हे कार्य ज्याच्याकडून घडतात त्याला भक्त म्हणतात. हे कार्य ज्याच्याकडून घडतंय त्याला भक्ती म्हणतात. आता पहिला विषय आहे, माझ्या सर्व इंद्रियांनी काय कर्म करावेत म्हणून मी जगद्गुरु तुकोबांची गाथा वाचली पाहिजे. माझ्या सर्वांगाने मी कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे वागावं हे मार्गदर्शन मला मिळावं म्हणून मी माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भागवत वाचला पाहिजे, संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजे. त्याच्यातून मला काय होईल, मी कसं जगावं, कसं वागावं हे कळेल. तुम्हाला सांगू का, आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा मॅन्युअल गाईड जर असेल, माहिती पुस्तिका, एखादी वस्तू जर आम्ही आमच्या घरी आणली, एखादी वस्तू जर आम्ही आमच्या घरी आणली आणि ती नवीन आहे, आम्हाला कशी वापरायची माहित नाहीये, बरं का. शेजारणीने वॉशिंग मशीन आणली म्हणून ही पण त्यांच्या मागे लागली, नवऱ्याच्या, मलाही पाहिजे, त्यांनी कशी आणली मला पण पाहिजे. आणल्यानंतर वापरायची माहित नाही, त्यामुळे जर धोपाटण्यासकट ते कपडे त्याच्यात टाकत असेल तर सांगा त्या वॉशिंग मशीनची अवस्था काय होईल. म्हणून प्रत्येक वस्तूच्या बरोबर एक मॅन्युअल गाईड असते, माहिती पुस्तिका असते. आम्ही काय करतो, ती माहिती पुस्तिका घेतो, त्याच्यामध्ये जसं दिलं असेल तशी ती वस्तू यूज करतो, तिचा वापर करतो. तसं आमचं हे शरीर आहे बघा, हे शरीर भगवंताने कशासाठी दिलेलं हेच आम्हाला कळलं नाही. आणि जर कळलं असतं तर आम्ही पहिला विषय, पहिलं श्रेय दिलं असतं किंवा महत्वाचं आमच्या आयुष्यातलं परमार्थ भक्ती या गोष्टीला अधिक महत्व दिलं असतं. धर्माचं कार्य, देवाचं कार्य आणि देशाचं कार्य या कार्याला किंवा या गोष्टीला आम्ही अधिक महत्व दिलं असतं जर आम्हाला कळलं असतं की आमचा देह कशासाठी आणलेला आहे. आम्ही इथे आलेलो आहोत, कुठून आलेलो आहोत इथे, मी अंबरनाथ मध्ये आलो, उशीर सोडलं तेव्हा अंबरनाथ मध्ये पोहोचलो ना. उशीर जर मला सुटलं नसतं तर अंबरनाथ मध्ये पोहोचलो असतो. दादा फळेगाववरून आले, फळेगाव सोडलं म्हणून तुम्ही इथपर्यंत आले ना. तसं आम्ही या ठिकाणी आलोय म्हणजे याच्या आधी कुठेतरी होतो ना. आम्ही जर या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत, ज्या लोकात आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. या मृत्यू लोकात येण्याच्या आधी आम्ही कुठेतरी होतो ना. कुठे होतो त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा करून देतात. आम्ही वैकुंठीचे वासी, बरं का. बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा, त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, माझे माझे म्हणून दोन्ही द्वार लिंपोणी या, आता गुंतो गुंतो मेले, वेदशास्त्र पुराणे हाका मारीती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. अर्थातच त्या ठिकाणी ओळख करून देताना बोधले महाराज म्हणतात, मोठमोठे साधू संत त्याने सायास केले, प्रपंच राहुनिया म्हणून नाही गोविले, मग वेदशास्त्र पुराणे हाका मारीती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेने चुकतील खेपा. पहिलं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. आम्ही कुठून आलेलो आहोत, काय करायचं आणि कुठे जायचंय, तू कोण, कोणाचा, कुठून याला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बाबा. बरं, मग फक्त आम्ही ज्ञानच प्राप्त करून घेतलं आणि कर्माच्या नावात बोमाबोम असेल तर भक्ती घडेल. ज्याला असं वाटत असेल की फक्त ज्ञानाने भक्ती घडते त्याने विचार रावणाचा करायचा. कोणाचा विचार करायचा? रावणाचा. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. रावण हा 4ही वेद मुखोद्गत होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचे उपवेद गंधर्वशास्त्र, मंत्रशास्त्र, आयुर्वेद आणि धनुर्वेद. त्याचे महावाक्य अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्मा प्रज्ञानाम ब्रह्म, हा सगळा विचार रावणाकडे होता. पण तरी सुद्धा आम्हाला ओळख करून देताना असं कुठेतरी म्हटलेलं आहे, ऐक संजना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी पण अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची आणि 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या साची.
भक्ती एवढी श्रेष्ठ होती ना त्याची की ज्या वेळेला तो आत्मलिंग आणायला गेला ना, कैलासाला हात घातल्यानंतर ज्या वेळेला भगवंताने बघितलं की आता खूपच धरणीकंप झालेला आहे, मग त्यावेळेला महादेवांनी त्या कैलासावर पाय ठेवला, रावण खाली दडपला गेला. तिथून दडपलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी रावणाने महादेवांचं स्तवन केलं. त्या महादेवांचं स्तवन करताना सगळ्या प्रकारचे राग त्या ठिकाणी आळवले, पण सांगू का, आतड्याचा तुंतुना केला आणि शिराचा तंबोरा केला. आम्ही अजून जर आमच्या देवाला वाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या आवारातली फुलं जर चोरून आणत असू तर आम्ही रावणाच्या भक्तीची विचार करायला नको? आम्ही रावणाच्या भक्तीचा विचार करायला नको? ज्या वेळेला श्री विष्णूंनी महादेवांची पूजा करायचं ठरवलं त्यावेळेला विष्णू सहस्रनाम सुरुवात केली त्यांनी. आणि त्या विष्णू सहस्रनाम म्हणजे शिवसहस्रनाम, बरं का, शिवसहस्रनामाला सुरुवात केली. म्हणजे 1000 नावं त्या ठिकाणी भगवंताची नामस्मरण करायची आणि प्रत्येक नामाला एक कमळ व्हायचं. भगवंताने काय केलं माहितीये का, महादेवांनी विष्णूचं परीक्षा पाहण्यासाठी त्यातलं एक कमळ लपवून ठेवलं. बघा हा काय झालं, 999 नावं झाली, 999 नावं त्या ठिकाणी नामस्मरण झालं आणि 999 फुलं अर्पण केली. पण त्यानेच बघितलेलं की मी 1000 फुलं या ठिकाणी मोजून ठेवली होती, एक फुल गेलं कुठं. आता सहस्र नाम पूर्ण करण्यासाठी एक फुल कमी पडतंय, म्हणून त्याने शोधलं, त्याला फुल मिळालं नाही. शेवटी एक डोळा त्यांनी वाहिला कमळ म्हणून, नेत्र कमळ वाहिलं. आम्ही काय करतो? आमची पूजा कशी असते बरं सांगू का? आम्ही जर स्मरणिका हातात घेतली ना तर जी गृहिणी किचन मध्ये असते ना तिला समजत नाही, पण स्मरणिका हातात घेतलेल्याला समजते दूध उतू चाललंय ते, त्याचं एवढं लक्ष असतंय. तिला वाटतंय की आमचे हे सर्वज्ञ झाले की काय, एवढ्या आतमध्ये तिकडे देवखोलीत बसून पण मी इथे जवळ असून पण मला समजलं नाही. पण ते देवखोलीत असतानाही त्यांना कळलं की देव दूध उतू चाललंय, एवढे सर्वज्ञ झाले की काय. त्यावेळेला देवाने तिला जाणीव दिली, ताई एवढे सर्वज्ञ नाही झाले, तू मोबाईल मध्ये एवढी गेली होती की तुझ्या जवळ जरी एखाद्या वेळेला विंचवाने येऊन डौस केला असता तरी पण तुला जाणवलं नसतं, एवढी तू मोबाईल मध्ये गेली होती. त्यामुळे दुधाचा तुला आवाज कसा येईल बरं? तो एवढा टवकारलेला होता का बसलेला तिथे, पण देवाजवळ मन त्याचं कमी होतं. असं चला हरकत नाही. अशी भक्ती जर आमची असेल तर आम्ही रावणाचा विचार करायला पाहिजे. फक्त भक्तीमध्ये जर आमचा उद्धार झाला असता, फक्त ज्ञानामध्ये जर आमचा उद्धार झाला असता तर सांगा ना, आज प्रत्येक घराघरामध्ये रावणाचा फोटो असता. पण आम्ही नाव पण घेत नाही त्याला. कारण काय माहितीये का, कर्म. आपला विषय काय आहे, पहिलं म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे कर्म, आणि कर्माने घडते ती भक्ती, कर्माने घडते ती भक्ती. जगद्गुरु तुकोबांनी कुठली भक्ती केली बरं? तुम्ही बघितलंय का कुठे जगद्गुरु तुकोबा कोणत्या ब्रँडचे अगरबत्ती लावायचे देवाला, कधी वाचलंय तुम्ही? जगद्गुरु तुकोबा दिवा लावताना कुठल्या प्रकारचं तूप वापरायचे, कधी वाचलंय तुम्ही? नाही वाचलं ना, कुठेच वाचण्यात नाही आलं ना, का आलंय? जगद्गुरु तुकोबा नामस्मरण करताना किती उंच वस्त्र घालायचे, किती महागडे कपडे त्यांच्या अंगावर असायचे, कधी वाचलंय तुम्ही? पण तुम्हाला सांगू का, जगद्गुरु तुकोबा कसे नामस्मरण करायचे ना याचा उल्लेख गाथेमध्ये आहे. जगद्गुरु तुकोबा देवाचं स्मरण करत असताना त्यांना काय स्थिती प्राप्त व्हायची ना, काय देहभान त्यांचा त्या ठिकाणी कशी अवस्था असायची, देहाची अवस्था कशी असायची ना, याचा सगळ्याचा उल्लेख ह्या गाथेमध्ये केलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतंय. मग भक्ती कशाला समजतोय आम्ही? समाजसेवा करणं याला भक्ती म्हणतात. समाजामध्ये प्रामाणिकपणे नम्रतेने जगणं याला भक्ती म्हणतात. जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला देणं, चांगले गुण, चांगलं ज्ञान, चांगले विचार याला भक्ती म्हणतात. आणि सांगू का, संतांनी हेच कार्य केलं. जो पांडुरंग परमात्म्याची अनुभूती आम्हाला आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याचं बळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ आम्ही करतोय, भक्ती करतोय ना, की तो परमार्थ, ती भक्ती, ते ज्ञान आणि ते बळ प्रत्येकाकडे प्राप्त व्हावं यासाठी संतांनी कार्य केलं आणि त्यालाच भक्ती म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आम्हाला ओळख करून देतात, हेची थोर भक्ती आवडते तेव्हा. आपला विषय काय होता, कदाचित बाबांनी ग्रंथ वाचन कमी केलं असेल, कदाचित बाबा कमी प्रमाणात तीर्थक्षेत्रे गेले असतील, आई कमी प्रमाणात तीर्थक्षेत्रे गेले असतील, कदाचित आईने ग्रंथ वाचन केलं असेल की नसेल ही मला माहित नाहीये. पण आज चांगल्या प्रकारे ज्ञानी माणसाला लाजवेल असं कार्य त्यांनी समाजामध्ये केलं. म्हणजे देवाला आवडणारी जी भक्ती आहे, तुम्ही गरीबाला सहकार्य करा, ज्या ठिकाणी तुमची कमतरता जाणवते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना सहकार्य करा,
तुमच्याकडे जे भगवंताने बळ दिलेलं आहे मानसिक, आर्थिक, कायिक आणि वाचिक, त्या बळाचं तुम्हाला ज्या ठिकाणी वापर करता येईल त्या ठिकाणी तो वापर करा. मी तुम्हाला सांगू का, एखाद्यावर जर एखादा प्रसंग आलेला आहे आणि अशा अवस्थेत तो जर आपल्याला भेटायला आला, तो सांगतोय मला असं झालंय तसं झालं, एवढा मोठा प्रसंग माझ्यावर आलेलो आहे, मी अनेक ठिकाणी गुंतलेलो आहे, अशा अशा प्रकारे मी गुंतलेलो आहे, जगावं की मरावं काही कळत नाही, मला तरी वाटतं मी आत्महत्या करावी. आणि त्यावेळेला जर माझ्यासारखं बोलत असेल की तुझ्यासारख्याने जगून तरी काय फायदा आहे, आणि माझं एवढं ऐकून जाऊन तर जो आत्महत्या करत असेल तर सांगा ना, मी त्याला विष दिलं की अमृत दिलं? तुमच्या बोलण्याने जर एखादा मनुष्य आत्महत्या करत असेल तर त्याला विष म्हणतात. पण सांगू का, एखाद्यावर वेळ आलेली आहे, त्याप्रमाणे प्रसंग आलेला आहे, तो माझ्याकडे किंवा तुमच्याकडे आलेला आहे, आधार मिळावा म्हणून तो तुमच्या आमच्या विचारांचं, सहकार्यांचं एक अपेक्षा करतोय. आणि त्यावेळेला जर तुम्ही त्याला जगण्याचा मार्ग दिला, जगावं कसं, वागावं कसं, हे तुमच्या बोलण्यातून जर त्याला मार्गदर्शन केलं, आणि एखादा आत्महत्या करायला जाणारा माणूस जर तुमच्या बोलण्याने, तुमच्या मार्गदर्शनाने जर त्याला जगण्याचा मार्ग त्या ठिकाणी जगण्यासाठी जर स्फूर्ती निर्माण झाली असेल तर त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात अमृत पाजणं, अमृत देणं. अमृत आम्ही बघितलेलं नाहीये पण त्यालाच अमृत म्हणतात. आणि हीच भक्ती देवाला आवडते, हीच भक्ती जगद्गुरु तुकोबांना आवडते, म्हणून मांडलेलं आहे हेची तोर भक्ती. काय झालं माहितीये का, यज्ञाचं काम चालू होतं, मोठा यज्ञ होता आणि अनेक त्या ठिकाणी देव वगैरे सगळे आले होते, ऋषीमुनी सगळे त्या यज्ञामध्ये सामील झाले होते. तर यज्ञाचं ज्या वेळेला गरुडाला कळलं त्यावेळेला त्याने विचार केला की चला आपण त्या यज्ञामध्ये सहभाग घेऊया. त्या ठिकाणी नारद मुनींचं कीर्तन होतं, नाहीच म्हणे यज्ञामध्ये सहभाग घेता आला, पण कमीत कमी नारद मुनींचं कीर्तन तरी मला श्रवण होईल म्हणून काय झालं, त्या मंडपामध्ये गरुडाने उतरला तो मंडपामध्ये तो गरुड. आणि ज्या वेळेला त्या मंडपामध्ये तो गरुड उतरला त्यावेळेला नेमकं नारदाचं कीर्तन पण संपलं होतं, बरं का. पण ठीक आहे, तेवढ्यात पण त्याने समाधान मांडलं का ठीक आहे, आपल्याला यज्ञामध्ये काही सहभागी होता आलं नाही, नारदाचं कीर्तन पण काय आपल्याला श्रवण झालं नाही, पण एवढ्या सगळ्यांचं दर्शन तर झालं. सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर तो ज्या वेळेला तो गरुड, बरं का, ज्या वेळेला आता उड्डाण करणार त्यावेळेला पंखातून ज्या वेळेला त्यांनी झपाझप असा वारा उड्डाण करण्यासाठी ज्या वेळेला हे केलं, त्यावेळेला उड्डाण करता करता श्री विष्णूंनी त्याला हाक मारली, गरुडा अरे थांब. म्हणे काय झालं, काय झालं? अरे म्हणे तू या ठिकाणी असलेला यज्ञ मंडप झाडून काढलास ना, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. झाडण्याच्या उद्देशाने त्यांनी फडफडले होते का? झाडण्याच्या उद्देशाने त्यांनी फडफडवले नव्हते, त्याच्याकडून नकळत ती सेवा झाली होती. तुम्हाला सांगू का, तुमच्याकडून नकळत जरी सेवा झाली तरी ती देव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही म्हणून निश्चित. म्हणून मग त्यावेळेला श्री विष्णूने सांगितलं, गरुडा अरे एवढी मोठी सेवा तू माझी केलीस की नाही, यज्ञ मंडप झाडून काढलं, आता मी तुला अखंड तुझ्या सहवासात, माझ्या सहवासात तू राहशील, वाहन म्हणून मी तुला ठेवतोय, बरं का. म्हणजे नकळत जरी आमच्याकडून सेवा घडली ना तरीही आम्ही काय करतो, त्या ठिकाणी काय होतं, देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आता विषय आपला असा आहे की भक्ती करत असताना आमच्याकडे तर नेमकं 3 गुण आहेत, रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण, बरोबर आहे ना. त्यापैकी काय आहे, रजोगुणाने पुनरावृत्ती आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. तमोगुणाने अधोगती आहे आणि सत्वगुणाने भगवत भक्ती. आता सत्वगुण कशाला म्हणतात, आपला विषय पहिले तिथंच आला, बरं का. सुरुवातीचा काय होता, प्रत्येक जण आम्ही सुखाची अपेक्षा करतो, सुख मिळत नाही, दुःखाची अपेक्षा करत नाही, पण ज्याची अपेक्षा करत नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मला काही जास्त माणसांची गरज लागत नाही. ज्या वेळेला मामाने फोन केला तेव्हा सांगितलं तुमच्या घरातले 5 बसले तरी आपलं काम चालू होईल, बरं का. असं काय पक्की 500 असतील मगच आपला कार्यक्रम, असं काय नाही. एक प्रवचन काय असते, संवाद असतो. 2 माणसांना जरी समजला ना तरी पण भरपूर झाला, त्याच्यामध्ये एकाचमध्ये जरी परिवर्तन झाला तरी पांडुरंगाला मी विनंती करतो की देवा आजच्या माझ्या कार्यक्रमाचा सार्थक झाला, बरं का. आणि प्रवचन हे कशासाठी आहे, आता जेवायला 12 वाजता 12:15 वाजता जेवायला, मग तोपर्यंत टाइमपास काय नाही म्हणून प्रवचन ठेवलंय का आपण, नाही ना. मनोरंजन व्हावं म्हणून, चला थोडासा हसता यावं म्हणून, असं काय नाही ना. प्रवचन किंवा कीर्तन हे मनोरंजनासाठी नाही, प्रवचन हे कीर्तन हे टाइमपाससाठी नाही, हे परिवर्तनासाठी आहे. आणि मी तेवढीच अपेक्षा करतोय की 500 माणसं जरी ऐकायला असतील ना, 5 माणसांचा जरी बदल झाला ना व्हावा, तरी पण मी असं समजतो की माझ्या आजच्या प्रवचनाचा काहीतरी फरक झाला, काहीतरी फायदा झाला, आणि त्याच्यासाठी संतांनी कार्य केलेलं आहे, बरं का. महत्वाचा विषय असा आहे की बघा, सुखाची अपेक्षा मनुष्य करतोय, दुःखाची अपेक्षा करत नाही, सुख प्राप्त होत नाही आणि दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण सांगतो. दुःख माणसाला प्राप्त झाल्यानंतर पहिलं खापर मनुष्य कोणावर पडतो,
काही वेळेला जर आमचं स्वयंपाक जर असा बेचव झाला ना, तर ती बाई सुद्धा बोलते, याने मेलेनी लय आज मला त्रास देताना म्हणून माझं स्वयंपाकाकडे लक्ष नव्हता. बरोबर आहे. एकतर माणसावर दुःख प्राप्त झालं की तो घरातल्यांना दोषी ठरवतो, शेजारच्यांना, कुटुंबाला, समाजाला कोणच नाही भेटला तर तो काय बोलतो माहिती आहे का, देवाला आमचा चांगला झालेला बघत नाही. देवाला म्हणजे देवालाही दोषी ठरवायला मागं येत नाही तो. पण सांगा, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे सुख प्राप्त होते ते कोणामुळे होते? आपल्यामुळे. आणि दुःख प्राप्त होते ते कोणामुळे होते? आपल्यामुळे. जर स्वीकारत असेल तर ठीक आहे, कारण कसं असतं माहितीये का, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर चांगलं पीक आलं तर तो बोलतो आपली मेहनतच तशी होती, टायमाच्या टायमाला आपण खत दिला, टायमाच्या टायमाला फवारणी केली, आपल्याला शेतीचं ज्ञान भरपूर आहे. आणि एखाद्या वेळी जर त्याची शेती समजा व्यवस्थित झाली नाही, ते पीक व्यवस्थित झालं नाही, काहीतरी रोग पडलं, वाया गेली, त्याच्या हातात ते पीक सापडलं नाही, मग काय बोलतो माहितीये का, शेवटी सगळं देवाच्या हातात आहे. माणसाला दुःख का प्राप्त होत आहे ना, त्याला कारण आहे. साधं उदाहरण आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये जी काही कर्म करतोय, जे काही वागतोय, जगतोय, बरं का, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्ही जे कर्म करतोय, वागतोय, जगतोय, याच्यावर सगळं अवलंबून आहे, सुख का दुःख. तुम्ही दुसऱ्यांना दुःख देऊन जर स्वतः सुखाची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला सुख मिळेल का, हा प्रश्न तुम्हाला आहे. दुसऱ्यांना दुःख देऊन जर तुम्ही स्वतः जर सुखाची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला सुख मिळेल? आपला पहिला विषय असा आहे की तुम्हाला तुमच्या इंद्रियांनी जी कर्म करायची ती कर्म कशी करावी याचं मार्गदर्शन ज्याच्यातून प्राप्त होतंय त्याला ज्ञान म्हणतात. ती कर्म करणं याला कर्म म्हणतात ना. ती कर्म जर तुमच्याकडून घडत असतील तर त्यालाच भक्ती म्हणतात. हा विषय तुमच्या लक्षात राहू द्या, बरं का. रजगुणाने जर पुनरावृत्ती आहे, परत जन्माला येणं आहे आम्हाला. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, परत येणं जाणं आहे. राहडगाड्यामध्ये ते भरते, रीते भरते, अशा प्रमाणे ती अवस्था आहे. तमोगुणामध्ये काय आमची अधोगती आहे, सत्वगुणामध्ये काय आमच्याकडे भगवत भक्ती आहे. मग सत्वगुण कशाला म्हणतात? केवळ चांगलं चांगलं बोलणं म्हणजे सत्वगुण का? सत्वगुणाची व्याख्या काय बरं? श्वेदज, अंडज, जरज आणि उद्बीज या 4 खाणी भगवंताने निर्माण केल्या. 4ही खाणींमध्ये 84 लक्ष जीव योनीची निर्मिती केली, बरं का. 83,99,999 योनी या ठिकाणी असताना सुद्धा 84 लक्षवी योनी म्हणजे नरदेव, या नरदेवाची निर्मिती केली. उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जाणीव दिली, स्वतंत्र दिलं जगण्याचं. एवढंच नाही, 4ही वाचा दिल्या. परा, पचंती, मध्यम आणि वैखरी, 4ही वाचा दिल्या. बोलू शकतो, जगण्याचं स्वतंत्र आहे, ज्या वेळेला जे पाहिजे त्यावेळेला मागून घेऊ शकतो. वैखरी फक्त माणसाला आहे, नरदेवाला आहे. कधीतरी विचार केलाय का हे सगळं मलाच का दिलंय? एकांतात बसवानी विचार करावा, हे सगळं मलाच काय दिलंय? आता त्याच्या पुढे आपण जाऊ. चला, सत्वगुण कशाला म्हणतात किंवा सुख तुम्हाला कसं प्राप्त होईल? दुसऱ्याला दुःख देऊन आम्ही जर आम्हाला सुखाची अपेक्षा करत असू तर त्या आयुष्यात आम्हाला सुख भेटणार नाही. मग ते कोणत्याही जीवाला असू द्या, कोणत्याही जीवाला असू द्या. तुम्ही सांगा, नाथ महाराज काशीला गेले, तिथे त्यांनी काय केलं? तुपाचा दिवा लावला का, सुगंधी अगरबत्ती लावली का, अजून कशा प्रकारे त्यांनी काय केलं हे आम्हाला माहित नाही किंवा हे आमच्या वाचनामध्ये कमी आहे. पण काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली हे आम्हाला परत परत ऐकायला मिळत आहे. मग भक्ती कशाला म्हणतात? जोपर्यंत मी देवाजवळ आहे, देव माझ्या हातचा खातोय, माझ्या जवळ बसतोय, माझ्या जवळ बोलतोय, माझं सगळं काही, मी देवाच्या जवळ आहे, हा अभिमान ज्या वेळेला नामदेवाकडे होता त्यावेळेला त्या अभिमानाचं निरसन केलं आमच्या मुक्ताईने, इवल्याशा मुक्ताईने. काय बोलली मुक्ताई? जया साखंड पांडुरंगाचा संघ का अहंकार गेला नाही. गोष्ट बरीच मोठी, आपल्याला वेळ कमी आहे, पुढे पुढे जायचंय, बरं का. काय बोलली मुक्ताई? जया साखंड पांडुरंगाचा संघ का अहंकार गेला नाही. अहंकार तुझ्या अंतःकरणामध्ये अजून भरलेला आहे. मग काय आहे ते पाहण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात महत्वाचं आणि अनुभवाचं थापटणं ज्यांच्याकडे आहे त्या गोरोबा काकांकडे गेले. गोरोबा काकांनी सगळ्यांना थापडलं, बघितलं कोण कच्चा कोण पक्का. त्यावेळेला कच्चा म्हणून कोणाला बाजूला काढला? नामदेवाला बाजूला काढलं. नामदेव महाराज गेले देवाकडे, देवाला बोलायला लागले, देवाला सांगायला लागले, देवा तुम्ही माझ्या हातून नैवेद्य स्वीकारता, तुमच्या जवळ मी असतो, तुमची भक्ती करतो, अमुक तमुक असं तसं सांगा ना, तुमच्या जवळ अतिशय जवळचा भक्त कोण? त्यावेळेला पांडुरंग परमात्मा बोलले, अरे नामदेवा हे सगळं बरोबर आहे, पण हे माझं जे रूप आहे ते वेगळं आहे आणि चराचरामध्ये जे सामावलेलं आहे ते वेगळं आहे. चराचरामध्ये जे सामावलेलं रूप आहे, आपल्याला सत्वगुणाकडे पण यायचं आहे.
बरं का. भक्तीकडे पण यायचं आहे आणि आपल्या सुखाकडे पण यायचं आहे. या दोन्ही गोष्टींचं निरसन करायचं आपल्याला. काय सांगितलं? चराचरामध्ये जे सामावलेलं रूप आहे त्या रूपाची जर तुला ओळख घ्यायची असेल तर तुझ्या आयुष्यात तुला कोणाला शरण जावं लागणार आहे? सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे, गुरु करावा लागणार आहे. म्हणून नामदेव महाराज गेले विसोबांकडे, विसोबांना गुरु केलं. ज्या वेळेला मार्गदर्शन झालं त्याच्यानंतर नामदेव महाराज कुत्र्याने पोळी पळवल्यानंतर तुपाची वाटी घेऊन धावले. बाबा तुला घास लागेल, हात तूप लावून खा. समजतंय ना? आता यायचं इकडे आपण. सांगा, माणूस मेल्यावर माणसाच्या बरोबर काय जात आहे? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. काय? काहीच नाही ना? बाळा मस्त बोलतो. अशी बोलणारी माणसं असते ना तर मला आनंद वाटतो बाळा. बरं आहे. माणूस मेल्यानंतर माणसाच्या बरोबर काय जात आहे? अहो, एका बाईचा मृत्यू झाला, तिला नेली, झोपवली त्या सरणावर. तिथे नेल्यानंतर सगळ्यांनी पाणी बिणी दिलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं. वरती पोरांनी लाकडं ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात तिची एक पोरगी आली, धावपळ धावपळ करत करत आली. ज्या वेळेला त्या स्मशानातल्या माणसांनी बघितलं त्यावेळेला त्या लाकडं रचणाऱ्यांना, त्या पोरांना सांगितलं, थांबा जरा, तोंडावरची लाकडं बाजूला करा, पायावरची लाकडं बाजूला करा. का? ती पोरगी आली बघा, तिला डोळे भरून आईला पाहायचं असेल, शेवटचं दर्शन घ्यायचं असेल, येऊ द्या तिला. ज्या वेळेला ती मुलगी त्या स्मशानात आली त्यावेळेला फक्त आईच्या डोक्याकडे गेली, मान इकडे तिकडे करून बघितली आणि ती स्मशानाच्या बाहेर निघणार. तेवढ्यात एकाला नाही राहत म्हणून त्याने विचारलं, ताई अगं लांबून येताना तुला बघितली, आम्हाला वाटलं आईचं दर्शन घेणार तू, आईला डोळे भरून पाहणार, म्हणून आम्ही ठेवलेली लाकडं सुद्धा बाजूला केली. का? आईचा चेहरा तुला व्यवस्थित पाहता यावा, आईचं चरण स्पर्श तुला व्हावा, आईचं चरण तुला व्यवस्थित दिसावे म्हणून आम्ही बाजूला केली ती लाकडं ठेवलेली सुद्धा. तुला काय करायचं होतं, काय पाहायचं होतं म्हणून तू आली. त्यावेळेला तिने सांगितलं, आईच्या कानात जे होते ना ते काढलेत का ठेवलेत ते मला बघायचे होते म्हणून मी आली होती. समजतंय का? जमीनवाल्या, जाग्यावाल्या, घरवाल्या, पैशावाल्या, प्रॉपर्टीवाल्या, संपत्तीवाल्या याच्यापैकी तुझ्या कानात वाली पण देणार नाहीत. माझ्या समोर वाली निघत नव्हती ना, असा कान ओढत होते ते. बरं का? कान ओढत होते. बऱ्याचशा ठिकाणी मी पुढं पुढं असतो कारण आम्हाला लई पुढं पुढं करायची सवय असते. महिला ज्या वेळेला जातात ना मावशी, त्यावेळेला त्यांच्या कानातल्या याला उलटे थ्रेड असतात, या पुरुषांना माहीत नसतात. नाहीच निघाले मध्ये हेसकायचा प्रयत्न करतात. मग आपण सांगायचं दादा उलटे पुरवा, मग तेव्हा ते निघते. असं त्याला ठीक आहे, हरकत नाही. आपला विषय काय माहितीये का? माणसाच्या बरोबर वाल्या पण येत नाहीत, माणसाच्या बरोबर काही येत नाही. नक्की ना? आमच्याबद्दल सांगायचं म्हणजे माणसं अशी बोलतात त्या स्मशानात गेल्यानंतर या माणसाने एवढं आयुष्यभर सगळं काही केलं रे, पण करगोटा पण माणसाच्या बरोबर येत नाही. म्हणजे असलेला करगोटा सुद्धा तोडतात. बरं का? कदाचित तुम्हाला माहित नसेल, सांगतो. बरोबर? करगोटा पण माणसाच्या बरोबर येत नाही. पण तुम्हाला सांगू का? ऐकताय ना तुम्ही? मागे येतो ना आवाज सगळ्यांना? तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर कोणाची हिंमत नाही तिला हात लावायची. तुमच्या बरोबर फक्त तुळशीची माळ येणार आहे, हिंमत नाही कोणाची. याच्यातच सगळं आहे. बरं का? सत्वगुण, समाधान, सुख आणि भक्ती कशाला म्हणतात. बाकी आमचं चाललंय ना सगळं काय म्हणतात त्याला, ओढवंगा. म्हणजे आम्ही परमार्थी काय असं समजतोय पण त्याला किंमत शून्य आहे. आम्ही स्वतःला ज्ञानी समजतोय पण त्याला किंमत शून्य आहे. ज्या वेळेला तुम्ही तुकोबांची गाथा पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत वाचाल ना त्यावेळेला तुमच्या अंगामध्ये ते स्फुरंती स्फूर्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार. ज्या वेळेला माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचाल की नाही त्यावेळेला तुमच्या अंगामध्ये ते स्फुरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय होता की ज्या पद्धतीने एखाद्या मशिनी बरोबर, एखाद्या वस्तू बरोबर माहिती पुस्तिका असते, त्या माहिती पुस्तिकांमध्ये बघून ना मग आम्ही ती वस्तू वापरतो. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठं जायचंय, काय करायचंय आम्हाला काही माहिती नाहीये. ज्याला काहीही माहिती नाही ना त्याने हरिपाठातल्या पहिल्या अभंगापासून तर शेवटच्या अभंगापर्यंत निवांत विचार करावा. हरिपाठ म्हणजे आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका आहे. हरिपाठाचा एक एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे चालावं, त्याप्रमाणे वागावं. आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आता विषय आहे, दुसऱ्याला दुःख देऊन आम्ही जर सुखाची अपेक्षा करत असू तर तो आयुष्यात कधी प्राप्त होणार नाही. आता सांगा, आपण ज्या युगात वावरतोय त्या युगाचं नाव काय बरं? मस्त, एक नंबर, कलियुग. कलियुगामध्ये आपण वावरतोय. बरं का? युग एकूण 4 प्रकारचे आहेत. सत्ययुग, कृता, त्रेता, द्वापर आणि कलियुग. आज कलियुगातलं राहणं, जगणं, वागणं जर बघितलं तर निश्चित प्रत्येकाला वाटतंय की अतिशय वेगळ्या प्रकारचं दृश्य आम्हाला पाहायला मिळतं, अतिशय वेगळ्या प्रकारचं.
बरं का. काही माणसं तर पार अगदी हे दृश्य जर बघितलं ना, त्यांनी ह्या सगळ्याचा जर विचार केला ना, तर त्यांना त्रास होतो, कंटाळा येतो ह्या कलियुगामध्ये राहण्याचा, जगण्याचा. आणि मग कधीतरी विचारतात, ह्या कलियुगाची वर्ष तरी किती राहिल्यात अजून. काय विचारतात, कलियुगाची अजून वर्ष तरी किती राहिल्यात. कारण कलियुगात काय झालं माहितीये का, बऱ्याचशा रक्षाबंधनं बंद झाल्यात, बऱ्याचशा भाऊबीज बंद झाल्यात. पूर्वी वेळ अशी होती की बहिणीला भावाकडे जायला वाहन नसायची, जास्त करून पायी निघायच्या बहिणी. एक दिवसाचं रक्षाबंधन नव्हतं, 3-3, 4-4 दिवस रक्षाबंधन चालायचं. त्याला कारण आहे, लांब दिलेल्या बहिणीला तिथपर्यंत यायला 1, 1.5, 2 दिवस जायचे. असो, आपला म्हणणं बघ, आपला विषय फक्त एवढाच आहे, कलियुगामध्ये काय अवस्था आहे तुम्हाला सांगू का. कधीतरी कलियुगाची जी थोरी आहे ना, नाथ महाराजांनी वर्णन केली, ती तुम्ही ऐकली तर कदाचित तुमचा विश्वास पण बसणार नाही. पण आता प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण कर्म पाहतोय ना, त्यावेळेला कुठेतरी विश्वास बसतोय. का माहितीये का, प्रत्यक्ष तशी अवस्था आज आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी मांडलेलं आहे, मुलगा होईल बापाचा वैरी, मुलगा बापाचा वैरी होईल. ऐका कलियुगाची थोरी. बहीण भावाचं लग्न होईल अशा प्रकारे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. मी म्हणेन, काही वेळेला आम्ही आमच्या प्रवचनातून रावणाचं उदाहरण देत असतो, पण कधीतरी आम्हाला तेही बोलावं लागतंय की रावण परवडला, कारण त्यांनी सीतामाईला नेऊन फक्त अशोकवनामध्ये ठेवली होती. पण आज या कलियुगामधली अवस्था जर पाहायला गेलं तर 3-3.5 वर्षाच्या मुलीकडे जर एखादा नराधम वाईट नजरेने पाहत असेल आणि तिचं शोषण करत असेल, तिथे जर अत्याचार घडत असेल, तर सांगा ना, आम्ही ज्या युगामध्ये राहतोय त्या युगाची अवस्था काय आहे. काय आहे युगाची अवस्था. कधीतरी त्या कौसाचं उदाहरण देत असताना आम्हाला असं वाटतं की कौस परवडला, कारण तो कौस जन्माला आलेली बाल तरी मारत होता. पण आजचा कौस असा आहे की गर्भामध्ये चाचणी करतोय, मुलगी असेल तर गर्भातल्या गर्भात मारून टाकतोय. सांगा ना, हे जग पाहायची इच्छा नाही का तिची, या जगामध्ये येऊ नये का त्या मुलीने. म्हणून कौस परवडला. ज्या युगात आम्ही राहतोय ना, या युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये जर आम्हाला परमार्थ करायचं असेल, भक्ती करायची असेल, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करायचं असेल, तर जगद्गुरु दुसऱ्या चरणामध्ये आम्हाला ओळख करून देतात. ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. प्रत्येकाने हा विचार जर केला ना, ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, तर सगळी भांडणं मिटली जातील, सगळे वाद मिटले जातील, सगळे वाद मिटले जातील. आम्हाला भगवंतांनी बरंच काही दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही विकत न मिळणारं नरदेह दिलेलं आहे. नरदेह देऊन आयुष्य दिलेलं आहे. आयुष्य कुठेच विकत मिळत नाही. एखादं इंद्रिय जर तुमचं निकामी झालं तर कदाचित ते इंद्रिय तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळेल, पण इंद्रिय जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही आहे. म्हणून कुठेही विकत न मिळणारं भगवंतांना आयुष्य दिलेलं आहे. आम्हाला नरदेह दिलेलं आहे, आयुष्य दिलेलं आहे, जगण्यासाठी वागण्यासाठी बळ दिलेला आहे. सगळी इंद्रिय आमची व्यवस्थित आहेत. सांगू का, ज्याला डोळा नाही ना त्याला विचारा डोळ्याची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला एखादं इंद्रिय नसेल त्याला विचारा इंद्रियाची किंमत काय आहे. ती सगळी इंद्रिय आम्हाला भगवंतांनी व्यवस्थित दिलेली आहे. सगळ्या इंद्रियांकडून भगवंत कार्य करून घेतो. एखाद्या वेळी जर एखाद्या अंगाला जर भगवंताचं सामर्थ्य काढून घेतलं तर आपण म्हणतो अर्धांग वायू, झटका आला. एखाद्या वेळी जर एखाद्या हातातलं जर सामर्थ्य भगवंताने काढून घेतलं तर तो हात आमचा कुठल्याही प्रकारे काम करत नाही, कार्य करत नाही, निकामी होतो. हे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आम्ही लक्षात ठेवायचं आहे, स्मरणात ठेवायचं आहे. आम्ही कसली अशा अपेक्षा करतोय. अरे ज्याला चालायला पाय नाही येत ना, तो म्हणतोय देवा पाय दिले असते बरं झालं असतं रे, चालत चालत गेलो असतो. ज्याला पाय दिलेले आहे तो सायकलचा विचार करतो, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहतो, मोटरसायकलवाला 4 व्हीलरवाल्याकडे पाहतो, तो 4 चाकीवाला ही ज्या वेळेला त्याच्याकडे महागडी गाडी समोर येते ना त्यावेळेला त्या महागड्या गाडीकडे पाहतोय. ज्याला 4 लाखाची गाडी घ्यायची हिंमत नव्हती, ऐपत नव्हती, तो आज 14 लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय. जो 14 लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय तो किती करोड रुपयाच्या गाडीकडे पाहतोय. जो करोड रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय तो 4 करोडच्या गाडीकडे पाहतोय. आणि तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला ही माणसं ट्रॉफिक मध्ये अडकतात ना त्यावेळी वरती हेलिकॉप्टरकडे पाहत असतात. बरं का, ज्याला पाय आहेत ना त्यांनी पाय नसलेल्या माणसाकडे पाहावं. ज्याच्याकडे सायकल आहे ना त्याने त्याच्याकडे सायकलने त्याच्याकडे पाहावं. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ना त्याने सायकलवाल्याकडे पाहावं. भगवंताने मला किती श्रीमंत केलेला आहे. इथल्या इथे तुम्ही किती श्रीमंत आहेत ते बघू, आपण किती श्रीमंत आहे इथल्या इथे. बरं का, तुम्ही पृथ्वी बघितले ते गोल असं असतं बघा, शाळेमध्ये वगैरे असतंय ना.
त्या पृथ्वीमध्ये मी बघितलं, म्हटलं काय मला भारत देश कुठे आहे, भारत देश असा दिसत होता पृथ्वीच्या नकाशावर, बरं का. आणि मग त्या भारत देशामध्ये मी विचार केला, म्हटलं महाराष्ट्र कुठे आहे माझा, तर महाराष्ट्र असा थोडासा दिसत होता. त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा, टिंबा, एक टिंबा असतात. आता या ठाणे जिल्ह्यामध्ये माझा कल्याण तालुका शोधायचा म्हटल्यानंतर दुर्बीण लावून पण शोधता येणार नाही, बरोबर आहे. आणि त्या कल्याण तालुक्यामध्ये माझं घर, दुर्बीण लावून पण दिसणार नाही. त्यात मी शून्य, काहीच नाही. कुठे आहे मी? ज्या वेळेला मी पृथ्वीचा विचार करतो त्यावेळेला मी कुठेच नाहीये आणि मी कुठेच नाहीये. बरं, बरंच काही बोलण्यासारखं पण आपल्याला वेळ अतिशय कमी. मी कुठेच नाहीये. मी ज्या दिवशी आपण शोधू ना मी कुठे आहे, त्या दिवशी बाजूला देवाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही नेमकं काय करतो माहितीये का, मीला न शोधता डायरेक्ट देवाला शोधायला जातो. आयुष्यात देव सापडत नाही. त्याला कारण काय, मी राहतो आमच्या जवळच. मी ज्या दिवशी बाजूला राहील ना त्या दिवशी देव सापडल्याशिवाय राहणार नाही. असो, मी काहीच नाही, मी शून्य आहे. पण ज्या वेळेला मला कळलं की अरे विश्वनियंता जो आहे, जो चराचरामध्ये जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, नभासारखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भावाचे. एवढंच नाही तर तो भगवंत कसा आहे, सर्वत्र भरलेला आहे. तो प्रत्येक ठिकाणी असा सर्वव्यापी आहे. या सृष्टीची निर्मिती करणारा तो देव आहे. जो सृष्टीची निर्मिती करणारा देव आहे तो जर माझ्या आत असेल तर मी किती विशाल आहे. जो सृष्टीची निर्मिती करणारा देव आहे तो जर अंतरात्मा म्हणून माझी सेवा करत असेल, माझ्या आतमध्ये राहून जर माझी सेवा करत असेल तर मी किती विशाल आहे, मी किती मोठा आहे. पण त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आपला विषय आहे दुसऱ्याला दुःख देऊन जर आपल्याला सुख मिळत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर सांगा ना, आज आमच्या कलियुगामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतंय. मुलगा जन्माला आला तर बारशाच्या दिवशी कित्येक प्राणी पक्ष्यांची हत्या केली जाते. बारस, मुलगा जन्माला आला, लोकांना सांगायला, नातेवाईकांना सांगायला, मित्रांना सांगायला ज्यावेळेला आम्ही गाव जेवण देतोय ना त्यावेळेला आम्ही अनेक प्राण्यांची पक्ष्यांची हत्या करतोय. मग सांगा ना, दुसऱ्याला दुःख देऊन आम्हाला सुख मिळेल का? मिळेल? ज्या ठिकाणी आम्ही गणेशाचं पूजन करतोय, मंडपाचं पूजन करत असताना तुम्ही मंडप स्थापनेच्या वेळेला पहिलं पूजन गणेशाचं करताय. त्या गणेशाचं पूजन एकीकडे जर होत असेल, एकीकडे जर कापाकापी होत असेल, तर तुमच्या लग्नाच्या वेळेला, तुमच्या साखरपुड्याच्या वेळेला, तुमच्या हळदींच्या वेळेला जर अनेक प्राण्या पक्ष्यांचे जीव जर तुम्ही घेत असाल तर सांगा ना, तुम्ही तुमच्या संसारामध्ये सुखाची अपेक्षा करून चालेल का? माझा प्रश्न आहे, दुसऱ्याला दुःख देऊन जर आम्हाला सुख मिळत नाही तर आम्ही सुख देवाकडे मागतोय, कुठल्या तोंडाने मागतोय हा विचार आम्ही करायला हवा. कुठल्या तोंडाने मागतोय आम्ही देवाकडे सुख? अरे सगळ्याची उत्तर आपल्या जवळच आहेत रे, फक्त शोधत नाही आणि सापडत नाही. काही उत्तरांवर माणूस स्वतःहून पांघरून घालतोय, स्वीकारत नाही, चुकीचं म्हणून बाजूला सारतोय. अरे अंतःकरणपूर्वक जर शोधलं ना तर ज्या घरात आम्ही आहोत, ज्या ठिकाणी आम्ही आहोत ना त्याच ठिकाणी भगवंताने आम्हाला सगळं काय दिलेलं आहे, सगळ्या प्रकारचं सुख दिलेलं आहे, सगळ्या प्रकारचं समाधान दिलेलं आहे. फक्त काय केलं पाहिजे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. आता चित्ताला जर आमचं समाधान वाटलं पाहिजे असं जर वाटत असेल तर चित्त हे अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे, बरं का. अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त म्हणजे आम्ही आधी कुठे समाधानी पाहिजे. चित्ताला जर समाधान व्हावं असं वाटत असेल तर आधी आम्ही अंतःकरणामध्ये समाधानी पाहिजे. अंतःकरणात जर आम्ही समाधानी असेल तर अंतःकरणातून समाधान मनाकडे जात आहे, मनाकडून समाधान बुद्धीकडे जात आणि बुद्धीकडून मग चित्ताला समाधान प्राप्त होत आहे. म्हणून आधी अंतःकरण महत्वाचं आहे. आम्ही पवित्र कुठे असावं, अंतःकरणात की वरून? साधं उदाहरण आहे बघा. आपण आरशामध्ये परत केव्हा पाहतोय? सकाळी उठल्याबरोबर जशी अंथरुणातून उठते तशी माझी एखादी ताई कोणी आरशाजवळ जाऊन पाहते, परत जाईल ती पाहिजे, तीच तिला घाबरेल असं रूप असतंय. तुमचं काही ना माझं काही सगळ्यांचं सारखंच, बरोबर आहे की नाही. पण ज्या वेळेला मी आंघोळ करतोय, मस्त की रंगरंगोटी करतोय, व्यवस्थित मेकअप करतोय, त्यावेळेला मात्र एकदा जरी आम्ही आरशाकडे बघितलं ना तरी परत जाऊन पाहत असतो, बरं का. आम्ही आरशाकडे परत पाहत असतो कारण आरसा आम्हाला काय दाखवतोय? चित्र. आरसा आम्हाला काय दाखवतोय? चित्र. ज्या दिवशी आरसा आम्हाला चरित्र दाखवेल ना त्या दिवशी आम्हालाच रूप पाहायची इच्छा राहणार नाही. म्हणून माणसाने चित्राने व्यवस्थित असावं की चरित्राने? आणि चरित्राने जर व्यवस्थित असायचं असेल तर जगद्गुरु तुकोबांची गाथाच वाचायला पाहिजे, माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीच वाचायला पाहिजे, कारण त्यांचं चरित्र बघा, त्यांचं चरित्र शोधा, बरं का.
म्हणजे नावाची वेशा आहे ग जगद्गुरु तुकोबांकडे आली ती अशी काय अशी सहज आणि साधारणपणे नव्हती आली ती पार आणि ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सगळे काही रंगरंगोट्या करून सगळ्या प्रकारच्या आपली सुशोभित होऊन आलेली बरं का सगळं आता त्यावेळेला असेल ना ते काहीतरी नाही का वेगळ्या प्रकारचं सगळं होतं भले नसेल पावडर राखाडी बिखाडी लावून पण आलती ती कुठेतरी गोरी पाठ दिसावं म्हणून असं काय असेल ते भले असू द्या पण अशा प्रकारे आल्यानंतर ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांच्या पुढे उभी राहिली आणि ती वासनेने उभी राहिली तिचे ते हावभाव तिचे ते चाळे चोळे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं ए मंजिरी समोर चाललेली श्री बघ कशी आणि त्याच वेळेला एक त्या रस्त्यातून चाललेली श्री वृद्धाप अवस्थेमध्ये तिला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं खाता येत नव्हतं पिता येत नव्हतं सर्वांगातून पू गळत होता अशी घशीत चालली होती ती अंग अशी रंगसवीत चालली होती सरकत